नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मात्र मागच्या वेळेस भाजपचे 108 उमेदवार निवडून आलेले होते, ते राखण्याचं आव्हान सुद्धा त्यांच्या समोर आहे। त्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आपल्यासोबत आहे। भैया, 108 नगरसेवक मागच्या वेळेस तुमचे निवडून आले होते, यावेळेस ते चॅलेंज आहे? 108 नगरसेवक आमचे निवडून आले होते, ते इतिहास आम्ही रचला होता आणि ते इतिहास बदलवण्याचा ही संधी आहे। यंदा जवळपास 120 नगरसेवक आमचे निवडून आले पाहिजे, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नासाठी पक्षाचे पूर्ण कार्यकर्ते आपली प्रयत्नाची पराकाष्ठासुद्धा करत आहोत। मी वैयक्तिकरित्या नागपूर शहरात 2165 बूथ आहे आणि आमचे 2165 बूथ प्रमुख आहे, त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून आलो आणि हे वैयक्तिक चर्चा करत असताना कोणताही मोठा नेता तिथे नाही पाहिजे याचा आम्ही प्रयत्न केला आणि 1 to 1 चर्चा करून जमिनीवर काय स्थिती आहे, काय करायला पाहिजे, काय केल्यामुळे पक्षाला आणखीन आपल्याला जास्त यश मिळू शकते, ही सर्व चर्चा खालच्यापर्यंत गेलेली आहे। याशिवाय उमेदवारीच्या दृष्टीने आता चुनावची तारीख डिक्लेअर व्हायची आहे, तरीसुद्धा भाजपाने आपल्या संघटनमध्ये पहिले 6 मंडळ होते, 6 विधानसभा क्षेत्राचे। आता संघटनमध्ये पूर्ण देशभरात एक नियोजन झाला की 100 बूथ म्हणजे एक मंडळ। या दृष्टीने नागपूर शहरात 20 मंडळ झाले आणि हे जे 20 मंडळ झाले आहे, ह्या 20ही मंडळमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले सिनियर पदाधिकाऱ्यांना तिथे पाठवून निरीक्षक म्हणून कोण कोण इलेक्शन लढण्यात इच्छुक आहे, हे जेव्हा रिझर्वेशन निघाला त्यानंतर आम्ही हे सर्व सुरू केलं। आमच्याकडे ते सर्व नाव आहे आणि आता जे नाव आमच्याकडे आलेले आहे, या नावावर आम्ही एजन्सीच्या माध्यमातून सर्वे करून याच्यातला सगळ्यात उत्कृष्ट कोण प्रत्येक कॅटेगरीमध्ये, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासोबतच समोर टेंटेटिव्ह विरोधी पक्षाचा कोणता उमेदवार असू शकते याचासुद्धा आम्ही सर्वे करत आहोत आणि हा दोघांचा समन्वय साधून आम्ही उमेदवारी डिक्लेअर करणार आहोत। तुम्ही विरोधी पक्षाचा उमेदवार कोण याचा सुद्धा सर्वे एक प्रकारे करणार आहे, तर यामागचा उद्देश नेमका काय की आपला उमेदवार स्ट्रॉंग असला पाहिजे? आपला उमेदवार स्ट्रॉंग असलाच पाहिजे, पण विरोधी पक्षाचा उमेदवार त्या परिसरात उभा राहत आहे त्याची ताकद कोणत्या भागात आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि आमच्याकडे संधी आहे, 4 उमेदवार आहे, तर 4 उमेदवार असल्यामुळे ते जॉग्राफिकल कंडिशन पाहून आम्हाला निर्णय घ्यावे लागते। त्या दृष्टीने कोणत्या कॅटेगरीचा उमेदवार कोणत्या परिस्थितीने आणि कुठल्या वस्तीत द्यायचा हा निकष आम्ही त्याच्या आधारावर घेऊ शकतो। अनेक जुने जे उमेदवार आहे त्यांना डावलल्या जाणार अशा प्रकारची चर्चासुद्धा आहे। यावेळेसच्या उमेदवारीचा नेमका क्रायटेरिया काय राहणार? मी गमतीत सांगतो की उमेदवार म्हणजे ज्याचा उमेदवार वार होणार आहे तोच उमेदवार असतो, म्हणून मी लोकांना सांगतो तुम्ही प्रत्याशी म्हणून स्वतःला सांगा। भारतीय जनता पक्षाचा सर्वे झाल्यानंतर आमच्याकडे जे नाव येईल त्या आधारावर आम्ही निर्णय घेणार आहोत। आता असा काहीही निर्णय नाही झाला की कोणाला तिकीट द्यायचा आणि कोणाला नाही द्यायची, आणि प्रत्येक वेळची परंपरा असतो, काही लोकांचं नाव काढण्यात येते, काही नवीन चेहरे समोर येतात, अनेक लोक वयाने मोठे होऊन जातात, अनेक लोक 20-25 वर्षापासून नगरसेवक असून मोठे होऊन जातात। या सर्व परिस्थिती पाहूनच पक्ष निर्णय घेते आणि त्या दृष्टीने पक्ष निर्णय घेणार आहे। पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काही भाजपने ठरवलं आहे? नक्कीच भाजप नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी देतो। मागच्या महानगरपालिकेत आपण अनेक नवीन चेहरे पाहिले असेल, या महानगरपालिकेत आपल्याला नवीन चेहरे पाहायला मिळेल। एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतो की मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे, दुबार मतदारांची नावं आहे, त्या संदर्भात भाजप नेमकं काय करणार आहे? कारण त्यामध्ये भाजपला सुद्धा लॉस होऊ शकतो। इलेक्शन कमिशनर ही सर्व गोष्ट ऐकत नाही, वारंवार सांगितल्यानंतरही याकडे लक्ष देत नाही इलेक्शन कमिशनर। जे मेलेले नाव आहे, जवळपास एक बूथमध्ये 100 ते 125 नाव असे जे मेलेले आहे, हे सर्व नाव वगळण्यासाठी अनेक ठिकाणी माझ्या प्रभागात तर मी डेथ सर्टिफिकेट सकट त्यांना पुरावे दिले, त्यांचा जो BLO असतो त्यांनी लिहूनसुद्धा घेतला, त्यांच्या परिवाराचा स्टेटमेंटसुद्धा घेऊन घेतलं, तरीसुद्धा ते नाव कापण्यात आलेले नाही। आणि जे संपूर्ण देशभरात सुरू आहे मतदान यादीच्या सर्वेक्षण SIR, ते महाराष्ट्रात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा घोळ संपणार नाही, मलाही असं वाटते। म्हणून एकदा महाराष्ट्रात हे सर्व झालं पाहिजे, जेणेकरून मतदार यादी, आज स्थिती काय असतो की माझ्या वस्तीत राहणारा एखाद्या मुलाने आपलं नाम मतदार यादीमध्ये ॲड करायला टाकलं, ती मतदार यादी एक्झॉस्ट होऊन जाते, जेवढे मतदाता त्याच्यात येऊ शकतं तेवढंच असतो, मग तिथे राहणाऱ्या माणसाचं नाव दुसरा बूथमध्ये जाते
हे काही चांगली बाब नाही आहे. जिथे राहणारा तो माणूस आहे, परिवार एकीकडे आणि नवीन मुलगा दुसरीकडे, हे जे सुरू आहे हे सर्व तेव्हाच बंद होऊ शकते जेव्हा अधिकचे नाव वगळण्यात येईल आणि प्रॅक्टिकल यादी जेवढे लोक राहत आहेत त्याप्रमाणे बनेल. पूर्वी इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून एक डायरी घेऊन माणूस घरी फिरत होता आणि घरोघरी फिरल्यानंतर किती लोक मेले, काय मेले याची यादी घेत होता आणि ते नाव स्वतः कापत होता. 78ला माझ्या वडीलचं निधन झालं. मी लहानच होतो, मी मतदारसुद्धा नव्हतो, तरी घरी आलेल्या माणसाने तो नाव कापला. ही सर्व स्थिती जुन्या काळात होती, पण नव्या काळात हे सर्व बंद झालेलं आहे. म्हणून मतदार यादीचा पुनर्सर्वेक्षण होणं नितांत आवश्यक आहे, जेणेकरून हे सर्व नाव वगळू शकतो आपण. त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच भाजप नागपूर महानगरपालिकेसाठी 120चं टार्गेट घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.